माझा बड्डेचा ना मिनी व्लॉग आहे। माझ्या बड्डे दिवशी मला जास्त काही फॅन्सी असं सेलिब्रेशन नाही आवडत। सकाळी उठल्यानंतर छानपैकी देवपूजा करून घेतली बाप्पाची आणि स्वामींची। घरामध्ये आज दूधही नव्हतं, कोरा चहाच अद्रकवाला केला आणि चहा नाश्ता करून लगेचच मी गेली स्वामींच्या मठात। कोणतेही मोठे सण किंवा आमचे शुभ दिवस जसे की ॲनिव्हर्सरी, बड्डे वगैरे असतील ना, तर इथे स्वामींच्या इथे येऊन गेल्यानंतरच मोठं सेलिब्रेशन होतं, खरं सांगते हां। तर इथे व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी अजिबात अलाव नाही आहे। चोरून एक शूट केलं आणि मग लगेचच आम्ही वळलो डीमार्टच्या इथे जाण्यासाठी, कारण की घर संसारासाठी थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या, जे की महिन्याला घेते तशाच। तसं तर मी रात्री येते, पण म्हटलं आज होऊन जाऊ दे ही सर्व कामं। तरी आल्यावरती लगेचच किचनमध्ये उभी राहिली, कारण की पावभाजी आणि तवा पुलाव हे पटकन होणार होतं आणि ते मला घरी आल्यानंतरच सगळं रेडी करायचं होतं। पावभाजी झालेली आहे आणि आता तवा पुलाव सुद्धा झालेला आहे। हा बघा, बाजूलाच पावभाजी आहे आणि तवा पुलाव आहे। आता जेवणाची मी प्लेटिंग करून दाखवते, सोबतच स्वीट सुद्धा आहे माझ्या आवडीचं, श्रीखंड सुद्धा आहे, पापड तळते आता आणि मग जेवण रेडी करून तुम्हाला दाखवते। प्लेटिंग सिंपल आहे आजचं जेवण, पण माझ्या लेकाच्या आवडीची पावभाजी बनवलेली आहे। आपलं काय, बड्डे आपला असला तरी पण लेकाच्या आवडीचं बनवलेलं आहे। पावभाजी मिसळपाव त्याला खूप आवडते। तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, असं काही शुभ दिवस असतात तेव्हा मी घरच्या घरीच काहीतरी ट्राय करत असते। फॅन्सी डेट्स वगैरे काही अरेंज करत नाही आणि त्यातल्या त्यात हे सर्व जेवण छानपैकी मी अरेंज केलेलं आहे। बघा कसं वाटते ते कमेंट्सद्वारे सांगा मला नक्कीच। या सर्व आजच्या छान छान जेवणाचा मी हॉनेस्टली रिव्ह्यू सुद्धा दिलेला आहे। चालू आहे बटर लावून, मी शिकवते बाकीचे। अगदी क्रिस्पी पाव केलेले स्वरने शेकवून, अगदी मस्त क्रिस्पी पाव असतील तर पावभाजी बरोबर खायला खूप मजा येते। एकच नंबर झाली पावभाजी। चला तर मी जाऊन बसते जेवायला। स्वीटमध्ये होतं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, गुलाबजाम आणि एक बर्फी, पेढा वगैरे सर्व काही होतं, जे की जास्त मला एवढं काही स्वीट आवडत नाही, पण त्यातल्या त्यात हा स्ट्रॉबेरी श्रीखंड खूपच छान होता। जेवण वगैरे आवरलं, भांडीकुंडी सगळी झाली आणि मग थोडंफार शॉपिंगची वेळ आली, कारण की ह्यांच्याकडून मला एक छोटंसं गिफ्ट मिळणार होतं। त्यामुळे आम्ही निघालो बाहेर। गिफ्ट म्हणजे काय घेणार, साडी किंवा ड्रेस, तर माझं जास्त ऑप्शन साडीकडेच असतं। माझ्या आवडीची साडी घेतली गेली, भरपूर विचार करून मग साडी घेतली गेली आणि ही आहे ती। ऑलरेडी माझ्याकडे 1-2 कलर आहेतच। संध्याकाळच्या वेळी फॅमिली फ्रेंड्सशिवाय आपलं काही सेलिब्रेशन कंप्लीट होत नाही। चला मग माझा मिनी ब्लॉग इथेच एंड होतोय। भेटूया आपण अशाच छान छान मिनी ब्लॉग बरोबर, आणि तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। तोपर्यंत बाय, टेक केअर। इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा।